पहिला स्टॉप केला ते पण बिलाडमा जवळपास येवानंतर माहीत पडलं जवळपास 8 वाजता एक रात आणि त्यानंतर 4 वाजता रात 8 तर आता जवळपास सकाळना 4 वाजले झालेत की आम्ही घरती निघून होतो आणि त्यानंतर डायरेक्ट आता पोचलो ना सोमनाथमा आणि जवळपास आणि त्याचा तुम्ही चल येऊत आपण टूर करता आणि आपली गाडी होता आपण 600 किलोमीटर दूर ते पण मुंबई ती चला मग जाऊ तर आपण नवी मुंबई तुम्ही आता सकाळ सकाळ मा निघेल शे सांगच तुमले सर्व काही सांगू स्टेप बाय स्टेप कसं जावं ना काही नाही जावं ना कारण की बऱ्याच अडचणी आमले उन्हात त्यानं आम्हाला रिअल एक्सपिरियन्स या व्हिडिओमध्ये तुमले शेअर करतो आम्ही सकाळ मग 5 वाजता निघलो जवळपास आमचे थोडं उशीर गेला आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट पहिला स्टॉप केला ते पण बिलाडमा आणि त्यानंतर आम्ही अजून सुरत वाया जातो आम्ही सोमनाथले तर जवळपास आले सुरत जवळपास 130 किलोमीटर आहे त्यांना अगोदर आपण थोडा वडापाव टेस्ट करू पण त्यानंतर जाऊन आपण आणि पुन्हा टूर करू मेट्रो संपलेला आहे आपण गाडी टाकू बदली दूर आहे देखतात एमआयडीसी एरिया पूर्ण जबरदस्त दूर आहे हेल्मेट वगैरे कॅरी करा चष्मा कॅरी करा बेकार दूर आहे थोडी गाडी चांगली जास्त रस्ता बी खराब आहे आणि गतिरोधक लय मोठा आहे थोडं सांभाळा हळूहळू for 800 meters. फेरीकडे आणि जवळपास जवळ निघू सुरत जवळपास आहे 30-35 किलोमीटर काहीतरी होतं बरोबर ते रोहा फेरीकडे गेले आणि जवळपास जेव्हानंतर माहीत पडलं जवळपास 8 वाजता एक रात आणि त्यानंतर 4 वाजता रात 8 एमची काय म्हणतात रोहा फेरी जास्त आणि खूप जण पडत ते पण 8 वाजता अगोदर बुक करते 500 रुपये पर पर्सन राहील आणि विथ बाईक राहील त्यांना 1000 रुपये आणि जवळपास जास्त आपले 4 तास लागतात जावाले पण आता आपल्याकडे टाईम नाही आहे तर आपण रिवर्स कमबॅक करून बाय रोड जाऊ शकते तर आम्ही रिवर्स कमबॅक करा आणि मागे जाईल वडोदरा राजकोट करत घुसतो आम्ही कारण की प्रॉफिटेबल नव्हतं कारण की 4 तास आपण आठ गावानं आणि त्यानंतर भावनगरला सोडे भावनगर ते आणखी आपलं जाणं आहे सोमनाथनकडे जो डिस्टन्स आहे आणि जो पैसा एक्स्ट्रा आणि टाईम पण वेस्टेड आहे तो आम्ही रोड जास्त करते चला मग फेरीचे काही गौर नाही कारण की अफोर्डेबल नव्हतं मग आम्ही रोड टू रोड निघतात आणि सर्वात मोठी गोष्ट होती की गुगल मॅपना यूज खूप कमी करा तुम्ही लोकेशले विचारा मी सांगतो तुमले ॲड्रेस कसा जावा ना काही नाही तुम्ही भावनगर करत तुम्ही जावा सोमनाथ टेम्पलकडे कारण की कसं आहे गुगल मॅप आता न्यू रस्ता बनले तर गुगल मॅप चुकीनं रस्ता घेईन हायवे टू हायवे पकडा आणि स्ट्रेट जावा रस्ता मग काही तुमले त्रास व्हावा नाही रस्ता मस्त आहे तुमले एवढं बी त्रास व्हावा नाही आणि हायवे टू हायवे जावाना प्रयत्न करा तुम्ही सांगा समजा अजून बरंच काही तब्बल
सकाळ रात्र चालवल्यानंतर दुसरा दिन सकाळ मग आम्ही सोमनाथ टेम्पल पोचस. ते पण सकाळी 9 वाजताच 3:30-4 वाजता आमले. आणि मग एंट्रन्स आहे एना मग मजा होता पण ते. तर आता जवळपास सकाळना 4 वाजले झालेत की आम्ही घरती निघून होतो आणि त्यानंतर डायरेक्ट आता पोचलो. दुसरा दिन सकाळना 4 वाजता. आणि जसं आम्ही म्हणू तर सर्व काही बंद याडे. आणि जेव्हा विचारा आम्ही डिस्कस करत समजलं की याडे मंदिर 6 वाजता ओपन होणार आहे. त्याला मग आपण काहीतरी निवांत थोडा आराम करू. त्यानंतर युद्ध मंदिर मग एकदम शांत आहे, कोणीच नाही आढळणार आहे. तिथं आपण थोडं आपले प्रकारे आजचा आउटडोर झपिरा ना जाऊ भेटू पुन्हा ब्लॉग मा. चला मग, हर हर महादेव.